नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात महाराष्ट्र पुणे. सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स विषय सूक्ष्म अर्थशास्त्र तत्वे. यामध्ये ब्लॉक 3 प्रोडक्शन अँड कॉस्ट अर्थात उत्पादन आणि खर्च यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. यातील युनिट रिटर्न टू स्केल म्हणजेच प्रमाण फलाचा नियम या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. या प्रमाण फलाच्या नियमामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक छोट्या छोट्या घटकांचा वाहपोह किंवा अभ्यास हा केलेला असतो. त्याचं एकूणच सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप, व्याप्ती किंवा सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्रातील फरक या अनुषंगाने विचार करता छोट्या छोट्या घटकाचा उद्योगधंद्यामध्ये वापरले जाणारे जे काही 4 घटक आपण म्हणतो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याचा एकत्रित अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये, समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. परंतु एखाद्या घटकाचा अभ्यास करणं म्हणजेच एका उत्पादन प्रक्रियेचा अभ्यास करणं, त्या उत्पादनासाठी लागणारा खर्च असेल त्याचा अभ्यास करणं किंवा त्याच्यात वापरलं गेलेलं कॅपिटल असेल, भांडवलाचा अभ्यास असेल तो करणं किंवा प्राइस सिच्युएशनचा अभ्यास करणं हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रामुख्याने कार्य असतं किंवा त्या अनुषंगानं त्याची व्याप्ती तशा पद्धतीने सूक्ष्म पातळीवर आहे. आता यामध्ये रिटर्न टू स्केल यामध्ये प्रमाण फलाचा नियम म्हणजे कोणत्या प्रमाणामध्ये किंवा कशा पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातले जे काही घटक आपण उत्पादनाच्या अनुषंगाने विचार करतोय त्या घटकामध्ये जर वाढ केली किंवा त्या घटकामध्ये जर घट झाली म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये लेबर हा घटक आपण ज्यावेळेला पाहतो, कामगार हा घटक ज्यावेळेला पाहतो, कारण उत्पादनाच्या प्रक्रियेत कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये क्रियाशील घटक म्हणून त्या ठिकाणी कामगाराकडे पाहिलं जातं किंवा लेबर म्हणून पाहिलं जातं. इतर उत्पादनाचे जे घटक असतील, मग भांडवल असेल, लँड असेल म्हणजे जमीन आहे किंवा कॅपिटल आपण म्हणूया, ही कॅपिटल ऑटोमॅटिक काही करू शकत नाही. त्यामुळे क्रियाशील घटकामध्ये लेबरचा समावेश होतो किंवा कामगारांचा समावेश होतो. आणि हे कामगार जर योग्य पद्धतीने कार्य करत असतील, काम करत असतील तर त्याचा बेनिफिट किंवा त्याच्यात वाढ केल्याने उद्योग व्यवसायामध्ये किती वाढ होतीये त्याच्या अनुषंगाने तो उद्योग व्यवसाय किती विकसित करता येऊ शकतो, त्याला काही मर्यादा त्या ठिकाणावर दिसून येतात. जशा पद्धतीने आपण भांडवल वाढ करणं किंवा लेबर वाढ करणं असेल, कामगारांची वाढ करणं असेल, त्या उद्योगधंद्यातल्या विकासाच्या अनुषंगाने या बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे प्रोडक्शन अँड कॉस्ट त्या अनुषंगाने, त्याचबरोबर उत्पादन आणि खर्च या अनुषंगाने विचार करता त्याचा कोणत्या प्रमाणामध्ये वाढ केल्यानंतर कितीपर्यंत जो आपला कर्व आपण म्हणूया, डिमांड कर्व असेल, सप्लाय कर्व असेल, त्या अनुषंगाने जशी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते, वाढ आणि घट होत असते, तशाच पद्धतीने या ठिकाणी हा प्रमाण फलाच्या नियमाचा कर्व हा देखील ओ अक्षापासून किंवा OX, OY याचा विचार करता केंद्रबिंदू O पासून वरच्या बाजूला किंवा वरच्या पातळीवरती त्याची उच्च समाधान पातळी असलेली दिसून येते आणि या उत्पादन पातळीवर निश्चितपणे फायदा झालेला दिसून येईल. रिटर्न टू स्केल किंवा प्रमाण फलाचा नियम या अनुषंगाने विचार करता प्रस्तावना त्या अनुषंगाने याच्यात विचारात घेतलेले आहे. स्केलवर परत येण्याची जी संकल्पना आहे, स्केलच्या अनुषंगाने किंवा त्याचं जे प्रमाण आपण म्हणूया त्या प्रमाणाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या कमी करणं प्रमाण आहे, स्केलच्या अनुषंगाने किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती विकृत करणं किंवा विस्तृत करणं, स्केलच्या अंतर्गत अर्थव्यवस्था पाहणे, स्केलची वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था पाहणे, स्केल असल्यास आर्थिक त्याचे प्रमाण आपण म्हणूया त्या प्रमाणापर्यंत किंवा त्या प्रमाणाच्या वरती गेल्यानंतरची स्थिती काय असेल, अंतर्गत विकार असेल आणि बाह्य अर्थव्यवस्था आहे, या बाह्य व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल होऊ शकतो तो बदल त्या अनुषंगाने दाखवलेला आहे. कन्सेप्ट ऑफ रिटर्न टू स्केल किंवा इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल याच्या अनुषंगाने इथं संकल्पना मांडलेली आहे. कन्स्टंट रिटर्न टू स्केल किंवा डायमिंग रिटर्न टू स्केल याच्या अनुषंगाने ही संकल्पना मांडलेली आहे. इंटरनल इकॉनॉमिक्स ऑफ स्केल किंवा रिअल इंटरनल इकॉनॉमिक्स ऑफ द स्केल अनुषंगाने इंटरनल इकॉनॉमिक्स इफ स्केल किंवा इंटरनल डिक्शनरी ऑफ स्किल
किंवा एक्सटर्नल इकॉनॉमिक स्किल, एक्सटर्नल डिस्टिंक्शन किंवा कन्क्लुजन याच्यात दिलेलं आहे आपल्याला. सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्टच्या अनुषंगाने काही वेळेला या उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्या पातळीवरच आपलं उत्पादन चालू आहे किंवा सर्व घटक जर वाढवले असतील तर एकाच वेळी जर सर्व घटकात वाढ केली तर घटकांचं प्रमाण हे स्थिर ठेवणं हे अपेक्षित असतं की काही प्रमाणापर्यंत आपल्याला उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं त्याच्या परतावा किती मिळू शकतो किंवा कशा पद्धतीने परतावा वाढू शकतो या अनुषंगाने पहिलंच पॉईंट म्हटलंय. स्केलवरचा परतावा हा वाढतो किंवा उत्पादनात तशा पद्धतीने वाढ होते आणि सतत परतावा जर मिळत असेल, सातत्याने मिळत असेल तर तशा पद्धतीने उत्पादनाचे घटक हे वाढवलेले असतात किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसून येतात. याच अनुषंगानं उत्पादनाच्या घटकाच्या प्रमाणात जर बदल झाले किंवा त्याच्या प्रमाणात जर वाढ झाली नाही तर आपल्याला तशा अनुषंगाने त्यात तितकासा बदल झालेला दिसणार नाही. त्यामुळं परतावा कशा पद्धतीने आहे, परतावा वाढेल किंवा घटेल किंवा स्थिर राहील या अनुषंगाने उत्पादनाच्या तीनही टप्प्यावर तशा पद्धतीने बदल केलेला असतो किंवा बदल अपेक्षित असतो. आता या उत्पादनामध्ये किंवा एखाद्या उद्योग व्यवसाय असेल, फर्म म्हटले तिथे उद्योग व्यवसाय या अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही घटकाचा, कारण उद्योगामध्ये यंत्रसामग्री तंत्र वाढवता येईल या अंतर्गत घटक झालं. एका वेळेला ह्युमन पण वाढवता येईल पण त्याच्यासाठीच असणारा कस्टमर किंवा क्लायमेट आपण म्हणूया. आता आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता सध्या पाऊसही पडत आहे, ऊनही येत आहे आणि थंडीही वाजत आहे. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू विचारात घेऊन महाराष्ट्रातलं क्लायमेट आता सध्याचं जर बघितलं किंवा देशातलं क्लायमेट जर बघितलं तर हे सतत बदलणारं असल्याचं दिसून येते. वन डे मध्ये हे तिन्ही सिच्युएशन आलेले आपल्याला काही कालावधीत दिसत आहेत. त्यामुळं इंडस्ट्रियल सेक्टरचा विचार करता, उद्योगधंद्याचा विचार करता किंवा छोट्या मोठ्या व्यवसायाचा विचार करता, शेतीपूरक व्यवसाय असतील त्या उद्योगाचा विचार करता, त्या फर्मला कशा पद्धतीने अंतर्गत घटक असतील आणि बाह्य घटक असतील या बाह्य घटकाचा अभ्यास देखील. अंतर्गत घटकामध्ये काही वेळेला त्याची साधन सामग्री वाढवल्यामुळे वाढ होईल परंतु बाह्य घटकात तशा पद्धतीने बदल होणार नाही. अंतर्गत अर्थव्यवस्था यामधून विभागल्या जाऊ शकतात. स्केलच्या वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था आणि आर्थिक अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये जर उत्पादनाचे प्रमाण सतत विस्तारत आहे, अंतर्गत आर्थिक संकटाचा टप्पा मधील स्केल सेट किंवा एका विशिष्ट बिंदूनंतर उत्पादनातील वाढ ही अपेक्षित असते किंवा तशा पद्धतीनं त्याच्यात बदल होणं त्या दृष्टीने देखील महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळं फर्म किंवा उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने त्याचा भाग येईल. त्याचबरोबर उत्पादनाचे प्रमाण हे सतत विस्तारत आहे किंवा किती प्रमाणात वाढत आहे. जेव्हा उत्पादनाचे सर्व घटक, श्रम, भांडवल इत्यादी मध्ये वाढतात किंवा स्थिर तंत्राची परिस्थिती तीन शक्यता उद्भवतात. वाढीच्या तुलनेत आउटपुट मोठ्या प्रमाणात वाढते. उत्पादनाचे घटक हे प्रमाण किंवा वाढत्या परताव्याच्या बाबतीत आहे. उत्पादनाचे घटकची मात्रा जितकी वाढेल त्याच प्रमाणात आउटपुट वाढते. स्केलवर सतत परतावा मिळण्याचे आहे. त्याच अनुषंगाने उत्पादनाचे घटक, त्याच्या असणारे मात्रात्मक वाढ किंवा प्रमाण खाली याचा विचार करतात, त्याच्यात बदल झालेले दिसून येतात. वाढीच्या तुलनेत उत्पादन कमी प्रमाणात वाढते. उत्पादन घटकाचे प्रमाण हे कमी होण्याचे प्रकरण आहे. स्केलवर परत त्या आहे त्या स्थितीला उद्योग व्यवसाय येणं या दृष्टीने देखील आपले प्रयत्न करणं अपेक्षित असतं. याच पॉईंटच्या अंतर्गत जो संकल्पना होती ती म्हणजे स्केलवर परताव्याची संकल्पना. आता या परताव्यापर्यंत येणं हा टप्पा जो आहे तो प्रवृत्तीशी संबंधित आहे. जेव्हा घटकामधील गुणोत्तर ठेवले जाते तेव्हा उत्पादन हे पहिले तर किंवा स्थिर परंतु स्केल विस्तारित असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळेल किंवा दिसेल. यामध्ये जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येईल इनपुट किंवा जे एक्सपोर्ट आपण म्हटले त्या एक्सपोर्टच्या अनुषंगाने किंवा जे एक्सपोर्ट इनपुट म्हटले, वाय इनपुट म्हटले, म्हणजे हे दोन उत्पादनाचे घटक त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. या दोन उत्पादनाच्या घटकामध्ये एक्स इनपुट आहे आणि वाय इनपुट आहे. ते 2, 4 किंवा 4, 8 त्याचबरोबर 8, 16, 16, 32 अशा पद्धतीने एक्स इनपुट केले, इन्क्रीज केले, वाय इन्क्रीज केले. तर हे कशा पद्धतीने इन्क्रीज होतील किंवा त्या अनुषंगाने चेंजिंग इन द इनपुट या घटकामध्ये केलेल्या बदलामुळे कोणते कोणते घटक किंवा किती प्रमाणात बदललेले आहेत
ते दर्शवलेलं आहे. सुरुवातीला चेंजिंग इन इनपुट जर पाहिलं तर 100% त्याच्यात बदल झालेले दिसतात. या 100% बदलामुळं अर्थव्यवस्थेला निश्चित फायदा होतो किंवा त्याचे मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते जास्त मिळायला मदत होऊ शकते. त्यामुळं चेंजिंग इन पर्सेंटेज ज्या वेळेला काढलं जातं किंवा आउटपुट किती निघू शकेल, तर अशा पद्धतीने एक्स आणि वाय मध्ये जर वाढ केली तर सुरुवातीला आउटपुट हे 1000 असल्याचं दिसून येते, 3000 असल्यानंतर दिसून येते, 1 किंवा 1 लाख पर्यंत किंवा 10,000 पर्यंत वाढलेले दिसते आणि 35,000 पर्यंत वाढलेले दिसते. म्हणजे आउटपुट हे प्रत्येक वेळेला इन्क्रीज झालेलं आहे. 1000 पासून किंवा 1000 पासून ते 3000 असेल, 10,000 असेल, 35,000 असेल, अशा पद्धतीने त्याच्यातलं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने आउटपुट किंवा मिळणारा परतावा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला. पर्सेंटेजमध्ये जर विचार केला तर 1000वरून ज्या वेळेला 3000 म्हणजे दुप्पट म्हणण्याऐवजी आपण म्हणूया की तो 200 पटापर्यंत वाढ झालेली दिसून येते. चेंजिंग इन आउटपुट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळेला 10,000 होतं त्यावेळेला 233% किंवा 35,000 होईल त्यावेळेला ते 250% अशा पद्धतीनं आउटपुट शेड्यूल जे आहे ते पहिल्या टेबलमध्ये दुसऱ्या तिसऱ्या अशा पद्धतीने ते बदललेलं दिसतं किंवा चेंज झालेलं आपल्याला अनुभवायला मिळते. संख्यात्मक उदाहरणाच्या साहाय्यानं आपल्याला ही आकडेवारी दिलेली दिसते. या तिन्ही परिस्थितीचे वर्णन करून आपल्याला माहिती ही घेता येत असते किंवा इनपुट शेड्यूल जे आहे ते कशा पद्धतीने आहे आणि मग त्याच्यातलं आउटपुट हे किती निघू शकतं किंवा आउटपुट किती येईल हा रेशो त्या ठिकाणी अनुभवायला मिळालेला आहे. याच अनुषंगाने विचार करता दिलेल्या आउटपुट शेड्यूलवरून हे लक्षात येते की सर्व टप्प्यावर इनपुटचे प्रमाण हे 100% वाढवत आहोत. इनपुटचे प्रमाण वाढल्याने आउटपुटचे प्रमाण होते सर्व टप्प्यावर 100% पेक्षा जास्त वाढ होते आणि दुसऱ्या शब्दात आउटपुट हे कशा पद्धतीने आहे किंवा कित्येक जास्त पटीने त्याच्यात मिळालेलं दिसून येतं. त्यामुळे इनपुटमधील वाढीपेक्षा हे प्रमाण जे आहे ते जास्त झालंय किंवा किती होऊ शकतं त्या अनुषंगाने ते दर्शवलेलं आहे. या परिस्थितीची खाली दिलेल्या उदाहरणासह तुलना करता जी स्थिती दिसून येते ती कशा पद्धतीने आहे ते आपण पाहू शकतो. एक्स इनपुट जे आहेत त्या 2, 4, 8, 16 अशा पद्धतीनं एक्स आहेत आणि वाय मध्ये 4, 8, 16 आणि 34 म्हणजे या ठिकाणी एक्सपेक्षा वाय मध्ये जे इनपुट किंवा जे घटक वापरलेले आहेत ते दुप्पट आहेत आणि त्या अनुषंगाने होणारा चेंज हा 100% किंवा 100% बदल होत आहे. म्हणजे दुपटीनं वाढ होत असताना आउटपुट हे 1000 आहे, 2000 आहे, 4000 आहे, 8000 आहे, अशा पद्धतीने याच्यात बदल झालेले दिसत आहेत. चेंजिंग इन आउटपुट जो आहे तो 100, 100, 100 अशा पद्धतीने ह्या आउटपुटमध्ये झालेला बदल हा दिसून येतोय किंवा प्रामुख्यानं अनुभवायला येतोय असं दिसून येतं. आउटपुट शेड्यूल टू इंडिकेट दॅट इनपुट increase to 100% at each stage. So output also increase by 100% at each stage. प्रत्येक टप्प्यावर 100% अशा पद्धतीचे जे आउटपुट आहेत ते देखील आपल्याला वाढलेले दिसतात. तशाच पद्धतीने इनपुट किंवा त्याला लागणारे उत्पादनाचे घटक आधार सामग्री आपण म्हणूया त्या आधार सामग्री देखील तशा पद्धतीने लागलेली दिसते किंवा त्याच्यात 100% असा बदल घडून आलेला दिसून येतोय. त्याचनंतर या परिस्थितीची खाली दिलेल्या परिस्थितीशी कंपॅरिझन या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे कंपॅरिझन करताना इनपुट 2, 4 म्हणजे दुप्पट दिलेला आहे एक्स पेक्षा वाय मध्ये त्यामुळे चेंज हा 100% झालेला आहे आणि आउटपुट हा 1000 आहे. त्यामुळं चेंजिंग इन आउटपुट जर पाहिला तर पहिल्या टप्प्यामध्ये काही नाही परंतु दुसऱ्यामध्ये तो 80% किंवा 80% पेक्षा जास्त हा चेंज झालेला दिसतोय, बदल झालेला दिसतोय. 39% हा बदल देखील 39% पर्यंत वाढलेला आहे आणि 20% किंवा 20% ही वाढ झालेली दिसून येते. त्या अनुषंगाने इनपुट असेल किंवा चेंजिंग इन इनपुट हे जे साधन सामग्री आहे ती 1000 पासून ते 3000 पर्यंत त्याचा आउटपुट सुद्धा वाढलेले दिसते किंवा त्याचा लॅखमध्ये म्हणूया किंवा करोडमध्ये म्हणूया. तुम्ही ज्या पद्धतीने इनपुट किंवा साधन सामग्री वाढवाल तशा पद्धतीने उत्पादनाच्या घटकांमध्ये झालेला बदल आणि या घटकातल्या बदलामुळे उत्पादनात होणारा बदल हा विशेष करून विचारात घेण्यासारखा आहे. त्यामुळं इथं असं म्हणलंय इट वुड बी ऑब्झर्व दॅट द टोल्ड आउट
आउटपुट ॲट ऑल स्टेज increase less propagative than the increase in inputs. हे जे उत्पादनाचे घटक किंवा साधन सामग्री जे आहेत ते इनपुट कशा पद्धतीने वाढतील किंवा साधन सामग्री वाढेल, स्केलवर परतावा वाढवणे किंवा त्याच्यात बदल करणं या अनुषंगाने त्याच्यातली माहिती दिलेली आहे. जेव्हा उत्पादनाच्या घटकामधील गुणोत्तर हे स्थिर ठेवलेलं असतं किंवा स्थिर असतं एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, त्यावेळेला किती बदल होऊ शकेल किंवा कशा अनुषंगाने बदल होईल ते दर्शविलेलं असतं. जेव्हा उत्पादनाच्या घटकामधील गुणोत्तर हे स्थिर ठेवले जाते आणि स्केलचा विस्तार केला जातो, सुरुवातीला आउटपुट हे मोठ्या प्रमाणात वाढते. उत्पादनाच्या घटकाच्या वाढीच्या तुलनेत ते कसं वाढत असतं ते या डायग्रामच्या अनुषंगाने, लेबर आणि कॅपिटलच्या अनुषंगाने या ठिकाणी स्केलच्या डायग्राम मधून दिलेला आहे. ओएस ही जी डायग्राम आहे, डावीकडून उजवीकडे वरती जाणारा किंवा केंद्रबिंदूतून निघणारा वक्र हा सरळ रेषा किंवा समांतर रेषा आहे अशा पद्धतीने दाखवतो. OY आणि OX अक्षावरती असणारे जे काही घटक आहेत उत्पादनाचे, मग लेबर असेल किंवा कॅपिटल असेल, हे समान पातळीवर डिस्ट्रीब्यूट केलेले दिसत आहेत. परंतु ज्या वेळेला आपण प्रमाण फलाचा नियम पाहतो त्या अनुषंगाने त्याच्यातला हा निघालेला कर्व P1 पासून ते A आणि पुढं 1 किंवा 10 किंवा 10 पर्यंत असणारा हा कर्व हा काही प्रमाणात आपण म्हणूया सॅटिस्फिकेशन किंवा समाधानाची पातळी थोडीशी दाखवतो. परंतु इक्विलिब्रियम होण्याच्या दृष्टीनं, समतोल गाठण्याच्या दृष्टीनं वरची पातळी P2B किंवा B हा कर्व जो आहे, B बिंदू जो आहे तो त्यापेक्षा A पेक्षा B मध्ये जास्त समाधान दाखवलं, C मध्ये आणखी जास्त समाधान दाखवलं आणि D मध्ये त्यापेक्षा जास्त समाधान दाखवलेलं दिसून येत आहे. P1, P2, P3, P4 अशा पद्धतीने ABCD 10, 20, 30 आणि 40 अशा टप्प्यामध्ये या स्केलच्या किंवा परताव्याच्या अनुषंगाने असणारी गुंतवणूक त्याच्यात वाढ झालेली आपल्याला अनुभवायला मिळेल किंवा पाहायला मिळते. या वाढीस कारणीभूत असलेले 3 मुख्य घटक आहेत. ते कुठले 3 घटक आहेत? पहिल्यांदा म्हणजे त्याची अविभाज्यता. स्केलवर परतावा वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अविभाज्यता. चा अर्थ उत्पादनाचा अविभाज्य घटक म्हणजे एक विशिष्ट किमान आकार असतो घटक, आणि जरी ते आउटपुटच्या आकाराच्या संबंधात मोठे असले तरी त्यात आहे किंवा वापरण्यासाठी म्हणजे ते विभागले जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने अविभाज्यता किंवा तशा पद्धतीने घटक हे बदललेले त्याचं प्रमाण झालेलं दिसून येतं. स्पेशलायझेशन त्याचं जे आहे ते चेंबरलिन या अविभाज्यता महत्त्वाचे मानत आहे नाही. आणि स्केलवर किंवा त्याचा परतावा जो आहे तो वाढवणे किंवा त्याच्यामध्ये मुख्य कारण स्केलवर परतावा वाढवणे आहे. हे स्पेशलायझेशन जे आहे च्या विभाजनामुळे कामगारांना त्याच्या पोतीनुसार नोकऱ्या दिल्या जातात आणि उत्पादकता वाढते, तर खर्च देखील कमी होत असतो. त्या अनुषंगाने याच्यात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याचे अनुभव दिसून येतात. त्यामुळे अविभाज्यता स्केलवर परतावा वाढवण्याचे सर्वात चांगलं प्रभावी साधन जे आहे ते या उत्पादनाच्या अविभाज्यता म्हणजे त्या उत्पादन प्रक्रियेतून ते घटक हे वेगळे करता येत नाही किंवा लेबरशिवाय कोणतेही उत्पादन घेता येत नाही, भांडवलाशिवाय कोणतेही उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे उत्पादनाचे जे अति महत्त्वाचे घटक आपण म्हणूया ते अविभाज्य स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्याचा असणारा परतावा, त्याचा मिळणारा मोबदला हा देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो किंवा त्या अविभाज्य स्वरूपाचा आहे. चेंबरलिनने सांगितल्याप्रमाणेच या स्केलवरचा परतावा वाढवणे त्याच्यामध्ये मुख्य कारण स्केलवर परतावा वाढवणे हे स्पेशलायझेशन आहे. विभाजनामुळे कामगार किंवा कामगारांना त्याच्या पोतीनुसार नोकऱ्या दिल्या जातात, उत्पादकता वाढते, तर खर्च देखील तशा पद्धतीने कमी करता येऊ शकतो. स्केलवर स्थिर परतावा येतो. स्केलवर वाढणारा परतावा फक्त एका बिंदूपर्यंत मिळू शकतो. नंतर हा बिंदू गाठला आहे किंवा स्केलचा विस्तार केवळ समानतेकडे येतो. आउटपुटमध्ये अनुपातिक बदल किंवा अनुभवजन्य पुरावे हे सूचित करतात की स्थिर परताव्याची टप्पा बऱ्यापैकी लांब आहे. आणि अनेक वस्तूच्या बाबतीत पाहिले जाते. एक वैज्ञानिक मध्ये अर्थ स्केलवर स्थिर परतावा हे सूचित करते की जेव्हा त्याच्या घटकामध्ये बदल केलेला असतो
मग त्याच्या गुणोत्तरात देखील तशा पद्धतीने बदल होतात आणि या गुणोत्तरीय स्वरूपामध्ये होणारे बदल हे फार महत्त्वाचे असतात. त्या घटकात किंवा घटक ज्या प्रमाणात वाढलेले आहेत तशाच पद्धतीने किंवा त्यांच्या प्रमाणात उत्पादन देखील वाढत असतं. आता या डायग्रामच्या अनुषंगाने P3, 4, 5 आणि 6 जे की अगोदर आपण P1, 2, 3, 4 पर्यंत पाहिलं होतं, परंतु आता 3, 4 आणि 5, 6 म्हणजे A, B पाहिलं, परंतु C, D, E, F अशा पद्धतीनं आणखी त्याचे घटक जर वाढवले मग त्यामध्ये भांडवल असेल किंवा श्रमिक असतील याच्या प्रमाणाच्या वाढीनुसार त्याच्यात बदल होतो. त्यामुळे कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल आउटपुट इन्क्रीज इन द सेम proportion in which input are increase म्हणजे किती उत्पादन वाढू शकतं आणि त्या वाढत्या उत्पादनानुसार सप्लाय देखील आपला वाढू शकतो, पुरवठा देखील आपला तेवढा वाढू शकतो. त्यामुळे OS हा जो वक्र आहे तो पुरवठ्याचा वक्र मध्यबिंदूपाशी आहे, समतोल पातळी गाठण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न केला जातो. त्यामुळे CDEF हे जे वक्र आहेत ते तशा पद्धतीनं वाढलेले किंवा जास्त समाधान देणारे समतोल बिंदू दर्शवणारे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी करणे किंवा स्केलवर परत येते म्हणजे एखाद्या घटकाचं उत्पादन वाढवणं आणि त्यानंतर ते कमी करणं हे कुठल्या टप्प्यात शक्य असतं तर उत्पादक कंपन्यांचा आकार वाढू शकत नाही याची खात्री करण्यासाठी स्केलवर परतावा कमी करणे, अमर्यादपणे मोठे व्हा किंवा सामान्यतः मर्यादेनंतर जेव्हा घटकांचे प्रमाण उत्पादन अशा प्रकारे वाढवले जाते की घटकांचे प्रमाण हे कायम राहते, अपरिवर्तित राहते आणि वाढीच्या तुलनेत उत्पादन कमी प्रमाणात वाढते. उत्पादनाच्या घटकांच्या प्रमाणात तशा पद्धतीने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा उत्पादन घट किंवा त्याच्या कंपन्या ज्या आहेत त्याचा आकार तशा पद्धतीनं काही टप्प्यापर्यंत वाढेल परंतु पुढं तो सातत्यानेच वाढेल असं होत नाही. त्यामुळे काही घटकात वाढ होईल, काही घटकापर्यंत वाढ होऊ शकते, दीर्घकाळात ती वाढ तशीच्या तशीच होईल असं सांगता येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने कार्य करेल, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करेल हे त्या त्या घटकावरती अवलंबून असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळेल. या डायग्रामच्या अनुषंगाने या घटकात होणारी गट ही कशा पद्धतीने होईल तर ABCDE पर्यंत जर पाहिलं तर 2 पहिले टप्पे होते, त्यानंतर आता हा नंतर 2 वाढले आणि नंतर आता हे दोन्ही जाऊन 5व्या टप्प्यापासून पुढे EFGHIJ या टप्प्यापर्यंत दीर्घकाळात हा सप्लाय किंवा हे उत्पादन चालू असताना नंतरच्या काळात ते कॅपिटल आणि लेबर किंवा त्या घटकाची एकूणच आपण डिमांड म्हणूया ती कमी होत असते, मागणी कमी होत असते आणि या मागणी कमी झाल्यामुळं उत्पादनाचा आकार किंवा साईज देखील आपल्याला कमी करावा लागतो. त्यामुळं P5, P6, P7, P8 हे जे आहेत ते 50, 60, 70, 80, 90, 100 परंतु याच्यातलं मधलं जे अंतर आपण पाहतो E पासून F पर्यंत, G पासून H पर्यंत, I पासून J पर्यंत हे अंतर हे वाढत्या स्वरूपाचे दिसून येतात. म्हणजे त्याच्या मेजरमेंटच्या अनुषंगाने याचा परतावा जो आहे तो तुलनात्मक त्याच्यात बदल झालेला दिसतो किंवा तशा पद्धतीने घटलेला कमी झालेला दिसतो. त्यामुळं डायमेन्शन रिटर्न टू स्केल आउटपुट इन्क्रीज प्रॉपर्टी लेस दॅन इनपुट. आता इथं उत्पादनाच्या घटकाच्या अनुषंगाने त्यात बदल झालेले दिसतात किंवा घटलेलं स्वरूप दिसून येत आहे हे अनुभवायला मिळते. जी कारणे कमी होण्यास किंवा उत्पादन घटण्याची जी कारणीभूत ठरतात त्यावर अर्थव्यवस्था एकमत नाही किंवा उत्पादन घटायला विशिष्ट टप्प्यानंतर हेच घटक कारणीभूत ठरतील असे होत नाही. असं असले तरी ज्या 2 कारणांचा वारंवार उल्लेख केला जातो किंवा तो दिसून येतो तो म्हणजे एंटरप्राइज किंवा काही अर्थतज्ञ यावर जोर देतात की एंटरप्राइज एक स्थिर आहे आणि उत्पादनाचा अविभाज्य घटक आणि त्यांचा पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे या उत्पादन घटक ज्यावेळेस स्थिर होतात त्यावेळेस त्याच्यात सातत्याने पुरवठ्यात बदल होईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था ही दुर्लक्षित न राहता उत्पादनाचे घटक जेवढ्यापर्यंत येतील तेवढंच उत्पादन दिसून येतं. त्यानंतर मागणी ही पर्याय वस्तूकडे जात असते किंवा नव्याने
नवीन काही शोध लागलेले असतील, नवीन उद्योगधंदे असतील, त्या अनुषंगाने ते कार्य करण्याला दिसून येतं. व्यवस्थापकीय अडचणी किंवा इतर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते मुख्य प्रमाणावरील परतावा हा कमी करण्याचे कारण हा विशिष्ट घटक दिसून येतो किंवा त्या घटकामध्ये कसा बदल होतो, किती बदल होतो, तो व्यवस्थापकीय प्रॉब्लेम्स किंवा आपण म्हणूया टेक्निकली अडचणी त्या दिसून येतात. त्यामुळे व्यवस्थापकीय अडचणी इतर काही अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टीने आलेल्या बाबी या दिसून येतात. अर्थव्यवस्था आणि विसंगती अर्थशास्त्रात ज्या अर्थव्यवस्थांच्या विस्तारावर एक फर्म किंवा एखादी उद्योग संस्था ही कार्य करते किंवा त्याची चालू असणारी स्थिती दिसते, त्याच्यावर इतरही घटक म्हणजे सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील, आर्थिक घटक असतील किंवा अनेक घटक हे परिणाम करणारे असतात. सामाजिक रूढी आहे, परंपरा आहे, चालीरीती आहेत, या अशा अनेक घटकांचा उत्पादनावरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर क्लायमेटचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, वातावरणाचा परिणाम होतो. आताच आपण पाहतो की या दिवसात देखील आपल्याला उन्हासाठी छत्री घेणं अपेक्षित आहे, परंतु पावसासाठी छत्री आपण घेतोय किंवा रेनकोट आता घालावे की काय अशा पद्धतीने म्हणजे पावसाचे कोट आता उन्हाळ्यात देखील लोक वापरतील अशा अवस्था दिसून येते. त्यामुळं या उद्योगधंद्यावरती हे बाह्य घटक जे आहेत ते नैसर्गिक घटक असतात. या नैसर्गिक घटकाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवत असतो किंवा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी परिणाम हा झाल्याचा अनुभवायला मिळतो. ज्या किंवा त्या अनुषंगाने अर्थव्यवस्था एखाद्या फर्मला त्यांच्या स्वतःच्या कार्यामुळे नाही तर देय झाल्यामुळे जमा होतात. इतर कंपन्यांच्या किंवा कामकाजाला बाह्य अर्थव्यवस्था ही दिसून येते. त्याचबरोबर स्केलची अंतर्गत अर्थव्यवस्था जी आहे ती सामान्यतः जेव्हा उत्पादनाचे प्रमाण मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा फर्म त्याच्या लहान रोपांची जागा मोठ्या प्रमाणावर रोपाने घेते. यामुळे कार्यक्षमता जी आहे ती वाढत असते. उत्पादन तथापि यासाठी वनस्पती बदलणे नेहमीच आवश्यक नसते. उत्पादनाचे प्रमाण वाढवणे फर्म जुने प्लांट चालू ठेवू शकते. स्थिती आणि एकतर त्याच प्रकारच्या नवीन वनस्पती किंवा नवीन वनस्पती स्थापित करा. काही नवीन प्रकार या सर्व पर्यायामध्ये फर्मला अनेक प्रकार हे मिळवतात किंवा त्या अनुषंगाने तसे असल्याचं दिसून येतं. त्यामुळे स्केलची अंतर्गत अर्थव्यवस्था सामान्यतः जेव्हा उत्पादनाचे प्रमाण हे मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा फर्म किंवा ती उद्योगधंदा ही अशा पद्धतीने कार्यान्वित झालेली दिसून येते किंवा त्याची स्थिती ही बदललेली आहे. या अनुषंगाने स्केलची वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणात विस्तार होतो तेव्हा फर्मला काही बाबी ह्या मिळत असतात. त्यामुळे वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था या बचतीच्या स्वरूपात जमा होतात. कच्च्या मालाचे भौतिक प्रमाण किंवा श्रम स्थिर आणि परिवर्तनीय भांडवल आणि इतर इनपुट याचा देखील त्याच्यामध्ये विचार केला जातो किंवा या अनुषंगाने देखील त्याला महत्त्व आहे. जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणात विस्तार होतो तेव्हा फर्मला काही मिळते किंवा काही बाबी या त्या उद्योगधंदेला आवश्यक असतात. त्याच ठिकाणाला तो उद्योग स्थापन केला जातो. अर्थात मुंबईच्या कापड गिरण्यांचा विचार केला तर या मुंबईच्या किनारी भागात किंवा आपण म्हणूया जिथं समुद्रकिनारा आहे अशाच परिसरामध्ये या कापड उद्योगाचा विकास किंवा विस्तार झाला. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साखर उद्योगाचं जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाचा विकास झालेला दिसून येतो. कारण त्या ठिकाणी असणारं पाण्याची उपलब्धता आपण म्हणूया तुलनात्मक त्या साखर कारखान्यांची सुविधा ही मोठ्या प्रमाणावरती किंवा जास्त प्रमाणावर झाल्यामुळं या ठिकाणी साखर उद्योग आणि देशादेशात जर पाहिलं तर वेगवेगळ्या राज्याची असणारी स्थिती ही वेगवेगळी आहे. त्यामुळे तिथं असणारी नैसर्गिक साधनसामुग्री उद्योगधंद्याची असणारी स्थिती याच्यामध्ये प्रामुख्याने बदल असलेला आपल्याला अनुभवायला मिळतोय किंवा तशा बदलामध्ये या किती किंवा कशा पद्धतीने बदल होईल, कोणत्या घटकात बदल करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. स्केलची वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणात विस्तार होतो तेव्हा फर्मला काही मिळतात किंवा काही बाबी असतात. त्याचबरोबर अर्थव्यवस्था बचतीच्या स्वरूपात जमा होतात. कच्च्या मालाचे भौतिक प्रमाण हे स्थिर आणि परिवर्तनीय भांडवल आणि इतर इनपुट याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. याच अनुषंगानं
अर्थव्यवस्था ही कार्यरत असते किंवा कार्य करत असलेलं आपल्याला अनुभवायला येतं. एक मिनिट. थोडक्यात वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था ही खालीलपैकी आहेत. यात चार घटक किंवा चार बाबी विचारले घेतल्यात. एक उत्पादन अर्थव्यवस्था जी आहे, प्रोडक्शन कशा पद्धतीने होऊ शकतं, किती प्रोडक्शन होऊ शकतं, त्याचा अभ्यास हा मायक्रो इकॉनॉमिकच्या अभ्यासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो. कारण त्याची पूर्वतयारी किंवा त्याची बेसिक असण्याची स्थिती ही आपल्याला विचारात घ्यावी लागते. या उत्पादन घटकांमध्येच जर चांगली स्थिती असेल, सुस्थिती असेल, तर तशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग नियोजन करण्याच्या अनुषंगाने हे उत्पादन घटक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं माहीत असणं किंवा किती उत्पादनापर्यंत पोहोचू शकतो, आउटपुट किती असेल हे आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर मार्केटिंग किंवा विक्रीच्या अनुषंगाने किंवा विपणन अर्थव्यवस्था जी आहे ते आपल्याला पाहावी लागेल. या विक्री किंवा विपणन अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल होईल, किती बदल होईल, व्यवस्थापकीय अर्थव्यवस्था आणि वाहतूक आणि स्टोरेज मधील अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने आहे किंवा किती होऊ शकतं स्टोरेज, म्हणजे उत्पादन तयार झाल्यानंतर ते कुठेतरी साठवणूक सुविधा करावी लागतात आणि ही साठवणूक सुविधा जसं साखर उद्योगाचं मी आता म्हणालो तशा पद्धतीने साखर उद्योग जसे आहेत तसे साखर उद्योगाच्या बाजूला असणारे जे काही साखरेची गोडाऊन्स आपण म्हणूया, स्टोरेज साठवणूक सुविधा ज्या आहेत त्या देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असाव्या लागतात. अन्यथा तयार झालेलं उत्पादन हे विक्रीसाठी लगेच किंवा तत्काळ पोचवावं लागतं आणि लगेच पोचवलेल्या उत्पादनाला हवी ती किंमत मिळत नाही. त्यामुळे वेट अँड वॉच ही जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची ठरते किंवा तशा पद्धतीनं या उत्पादन प्रक्रियेच्या अनुषंगाने विचार करावा लागतो किंवा केलेला दिसून येतो. त्यामुळे या उत्पादन अर्थव्यवस्था जी आहे ती विक्री किंवा विपणन अर्थव्यवस्था ही व्यवस्थापकीय अर्थव्यवस्था आणि वाहतूक आणि स्टोरेजमधील अर्थव्यवस्था ही आपल्याला प्रकर्षाने जाणवते किंवा दिसून येत असते. स्केलवरचे असणारे किंवा इतर बाबी ज्या आहेत, जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणात विस्तार होतो किंवा एखाद्या उद्योगाचा विस्तार होतो, शाखा त्याच्या वाढतात. आता छोटे छोटे उद्योगधंद्यात पण बघा, शाखा विस्ताराचं प्रमाण जे आहे ते छोट्यामध्ये जास्त असतं, परंतु मोठ्या उद्योगाचं तर आता गोल्डच्या संदर्भात जर पाहिलं तर सोन्याच्या अनेक शाखा दिसून येतात. पुण्यामध्ये जर पाहिलं तर चंदूकाका सराफ ह्या सोन्याच्या दुकानाच्या शाखा हा एक व्यवसाय आपण म्हणूया. तशा पद्धतीने इंडस्ट्रीच्या देखील उद्योगाच्या देखील आता आय टी सेक्टरमध्ये जे उद्योग आहेत त्याच्या शाखा हे आपण खरं तर आय टी सेक्टरच्या अनुषंगाने मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हणू शकतो. कारण एका देशात त्याची शाखा असेल आणि इतर अनेक ठिकाणावरती किंवा एका ठिकाणावर त्याचं ऑफिस असेल, परंतु कार्य मग्नता ही जी म्हणूया त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असते. त्यामुळे अनेक देशातून याचं काम हे पाहिलं जातं किंवा सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणारे उत्पादनं किंवा दिली जाणारी सेवा ही किती प्रमाणात असेल किंवा कशा पद्धतीने असेल, तिचा विस्तार कसा होईल, त्या अनुषंगाने आपल्याला काही बाबी या विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे उत्पादन अर्थव्यवस्था विक्री किंवा विपणनाची म्हणजे मार्केटिंगच्या अनुषंगाने आपण म्हणूया ती कशा पद्धतीने असेल, व्यवस्थापकीय अर्थव्यवस्था आणि वाहतूक आणि स्टोरेजमधील अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने होईल, किती होईल हे पाहणं अगत्याचं ठरेल. थोडक्यात वास्तविक अंतर्गत अर्थव्यवस्था ही खालीलपैकी आहेत. चार अर्थव्यवस्था आहेत. उत्पादन अर्थव्यवस्था आहे, विक्री किंवा विपणन अर्थव्यवस्था आहे, व्यवस्थापकीय अर्थव्यवस्था आहे आणि वाहतूक आणि स्टोरेजमधील अर्थव्यवस्था ही विचारात घ्यावी लागेल. स्केलची आर्थिक अंतर्गत अर्थव्यवस्था, काही शुद्ध आर्थिक अर्थव्यवस्था फर्मला त्याच्या ऑपरेशनचे प्रमाण म्हणून जमा करतात, विस्तारते किंवा आर्थिक अधिक महत्त्वाचे खालील आहेत. खालील काही घटक आपण म्हणूया ते दिलेले आहेत. आर्थिक अंतर्गत ज्या बाबी असतात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्यामध्ये उद्योगाच्या दृष्टीनं मोठ्या आकाराचे फर्म किंवा कच्च्या मालाच्या पुरवठादारांना विशिष्ट गोष्टी देण्यास सांगू शकते. सवलती किंवा कोणताही कच्चा माल हा पुरवठादार सहसा याकडे दुर्लक्ष करत नाही. मोठ्या फर्मच्या विनंत्या त्या विचारात घेतल्या जातात. मोठ्या आकाराचे फर्म ही कच्च्या मालाच्या पुरवठादारांना किंवा विशिष्ट गोष्टी देण्यास सांगू शकते किंवा सवलती आणि त्याच्यातले असणारे इतर अनेक बाब कच्च्या मालाच्या दृष्टीने आपण विचार करतो तो सहसा या बाबीकडे लक्ष दिले जाईल
असं सांगता येत नाही. त्यामुळे मोठ्या फर्मच्या विनंत्या भांडवली बाजारात परिपूर्ण स्पर्धा सामान्यतः प्रचलित नसते. भांडवली बाजारात मोठ्या कंपन्यांची संभावना ही जास्त असल्यामुळे त्यांच्याकडून कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याचा संभव इथे दिसून येतो किंवा त्याची स्थिती ही अनुभवायला मिळते. त्यामुळे स्केलची आर्थिक अंतर्गत अर्थव्यवस्था काही शुद्ध किंवा सैद्धांतिक दृष्टीनं त्या फर्मला बाबी दिसून आलेल्या आहेत. त्यांच्या ऑपरेशनचे प्रमाण म्हणून जमा करता विस्ताराने त्यात बदल झालेले दिसतात. अधिक महत्त्वाचे किंवा अधिक काही बाबी विचारत आहेत त्या दृष्टीनं कच्चा माल असेल, त्याच्यातला पुरवठा असेल, तो त्या मालाचा अंतर्गत जर पुरवठा चांगल्या पद्धतीने झाला तर निश्चित आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात आणि उद्योगाचा विकास व्हायला मदत होत असते. याचबरोबर ट्रान्सपोर्टिंग वाहतूक कंपन्या ज्या आहेत त्या देखील सवलत देण्यास इच्छुक आहेत आणि जर कार्गो मोठ्या प्रमाणात असेल तर सवलत हे फर्मला सक्षम करते. स्केलचा विस्तार करून वाहतूक खर्चामध्ये आर्थिक अर्थव्यवस्था प्राप्त करा. उत्पादन मोठ्या प्रमाणात असतात, फर्मला मोठ्या प्रमाणात खर्च करणे आवश्यक असतात. तसेच जाहिरात तथापि मोठ्या प्रमाणावर जाहिराती आकर्षित करतात. सवलती आणि सवलती ज्या माध्यमामध्ये जाहिराती आहेत त्या अनुषंगाने देखील म्हणजे एकूणच ॲडव्हर्टायझिंगच्या दृष्टीनं किंवा आपण म्हणूया प्रसिद्धी जर नसेल तर त्या कंपनीची नावलौकिक नसेल, प्रसिद्धी जर जनसामान्यापर्यंत नसेल तर त्याची मागणी करणारा वर्ग सुद्धा विशिष्ट राहतो आणि विशिष्ट घटकाच्या मागणीमुळे त्याच्या असणाऱ्या अर्थव्यवस्थेतली जी काही ग्रोथ आपण म्हणूया वाढ आहे ती तेवढी झालेली नसते. त्यामुळे सूक्ष्म घटकात त्याची ॲडव्हर्टाईज होणं किंवा सूक्ष्म घटकापर्यंत आपण म्हणूया त्याची विस्तार जर झाला, त्याची माहिती जर जनसामान्यापर्यंत मिळाली तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याचा प्रचंड फायदा असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर भांडवल आणि त्याच्या अंतर्गत असणारे काही इतर बाबी आपण म्हणूया त्या कशा पद्धतीने असतील किंवा त्या कशा बदलतील याचा आपल्याला विचार करावा लागेल. वाहतूक कंपन्या देखील सवलत देण्यास इच्छुक असतात, परंतु तशा पद्धतीने त्यांना त्याची एक प्रकारची खात्री किंवा खातरजमा जर झाली तरच किंवा एकूण कामाचं स्वरूप जसं जसं वाढत जाईल तशा पद्धतीने त्याच्यातला एकूण इन्व्हेस्टमेंट असेल ती वाढलेली असेल किंवा वाहतुकीच्या सुविधेमध्ये सक्षमता येईल किंवा तसे बदल झालेले दिसून येतील. स्केलचे अंतर्गत विकार जर उत्पादनाचे प्रमाण हे सतत जर वाढत राहील तर शक्य आहे. विशिष्ट बिंदू किंवा उत्पादनातील वाढ हे मोठ्या प्रमाणापेक्षा कमी आहे. उत्पादनाचे घटक हे कसे आहेत किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे. आणि जर उत्पादन हे इष्टतम प्रमाणाच्या पलीकडे आहे किंवा ढकलले गेले तर त्यात कशा पद्धतीने बदल होईल, किती बदल होईल ते आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा ते अनुभवायला मिळू शकतं. स्केलच्या अंतर्गत विकार जर उत्पादनाचे प्रमाण हे सतत विस्तारत असेल तर हे शक्य आहे की नंतर विशिष्ट बिंदू उत्पादनातील वाढ प्रमाणापेक्षा कमी आहे आणि उत्पादनाचे घटक ही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे. आणि जर उत्पादन इष्टतम प्रमाणाच्या पलीकडे ढकलले गेले असेल किंवा त्यापेक्षा जास्त जर झालेले असेल तर उद्विग्नता अवस्था किंवा ती अवस्था शेवटाकडे जाण्याची शक्यता असते. इष्टतमपर्यंत आपण ते उद्योग थांबवले पाहिजेत किंवा त्या प्रमाणात त्याचा विस्तार विकास झालेला असला पाहिजे. त्या दृष्टीने त्याची काही किंवा कारणे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या असलेले दिसून येतात. उत्पादन घटकाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतात. व्यवस्थापनातील समस्या असेल किंवा तांत्रिक घटकातील समस्या असेल ती कशा पद्धतीने वाढली आहे, किती बदललेली आहे ते आपल्याला बघावी लागेल किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे घडून येत असतील. बाह्य अर्थव्यवस्था अल्फ्रेड मार्शल यांनी सर्वप्रथम अर्थशास्त्रीय चर्चा केली. समान त्यांच्यासाठी जेव्हा फक्त वैद्य किंवा उत्पादनात प्रवेश करते तेव्हा त्याला अनेक अर्थशास्त्र किंवा आर्थिक दृष्टीने आपण म्हणूया जे घटक आहेत, फॅक्टर्स आहेत ते उत्पादन धोरणावरती किंवा एकूणच पॉलिसीवरती परिणाम करत असतात. या बाह्य घटकामध्ये जसं अंतर्गत घटक आहेत तसे बाह्य घटक देखील आपल्याला विचार केले जातात आणि या बाह्य घटकामुळं काही वेळेला उत्पादन हे स्थिर राहतं किंवा काही वेळेला आपण म्हणूया
त्याचे बेनिफिट्स मिळतात, परंतु काही वेळेला त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा तोटे सुद्धा आपल्याला सहन करावे लागतील. अ, खरं तर या वास्तविक बाह्य अर्थव्यवस्था आहेत. उदाहरणार्थ आपण समजून घेऊ की जाहिराती अशा ठिकाणी कंपनी स्थापन केली आहे. म्हणजे एखाद्याची जाहिरात ही जर मोठ्या प्रमाणावर असेल, प्रोडक्शनपेक्षाही त्याची जाहिरातीवर त्याचा कदाचित जास्त खर्च आहे आणि ती जाहिरातीमुळं जनसामान्यापर्यंत जर पोहोचत असेल, तर त्याचा कस्टमर हा वाढलेला असेल. म्हणजे कोणत्याही उद्योगाची गरज आहे किंवा नाही, हे लोकांपर्यंत शॉर्टमध्ये अगदी ॲडव्हर्टाईजच्या स्वरूपामध्ये, जाहिरातीच्या स्वरूपामध्ये जर समजलं, तर आपल्याला त्याचा फायदा पटकन होतो किंवा पटकन तशी माहिती मिळाल्यामुळं पुढचे प्रश्न हे सोडवणं सहज शक्य होत असतात. आता या अनुषंगाने जर विचार केला तर बाह्य अर्थव्यवस्था जी आहे, जेव्हा कामकाजाचा विस्तार केला जातो, तेव्हा अशा अनेक विकृती ह्या निर्माण होत असतात किंवा काही वेळेला डिझास्टर म्हणूया आपण, आपत्ती ज्या आहेत त्या येत असतात उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने. आणि या उद्योग व्यवसायात आलेल्या आपत्तीमुळे त्या उद्योगाचा काही वेळेला समोरच ठेवणं किंवा काही आपण म्हणूया डिझास्टर होणं असेल, याचा परिणाम हा जाणवत असतो, ज्याचा फर्मवरच काही विशेष वाईट परिणाम होत नाही. आणि या परिणामामुळं किंवा या एकूणच स्थितीमुळं जो घटक आहे तो बदललेला आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा पाहायला मिळत असतो. त्यामुळं जेव्हा कामकाजाचा विस्तार केला जातो, तेव्हा या अनेक विस्तृत बाबीवरती सखोल चर्चा किंवा सखोल अभ्यास हा होत असतो. प्रामुख्यानं याचे असणारे अंतर्गत आणि बाह्य घटक हे देखील परिणाम करत असतात. आता सध्या जर पाहिलं तर ग्रेप इंडस्ट्रीच्या वेळेला आपण पाहतो, द्राक्ष उद्योग जर पाहिला तर शेतमालाच्या उत्पादनावरती अचानक पडलेल्या पावसामुळे परिणाम होतो. तसं तो पुढं मनुका किंवा जे काही ड्रायफ्रुट्स पुढं तयार केले जातात त्याच्यावरती परिणाम होत असतो, कारण त्याला असणारी मागणी त्यामुळे घटलेली दिसून येते. कारण हवे त्या क्वालिटीचा माल न मिळाल्यामुळं ते उत्पादन तेवढं वाढवता येत नाही किंवा ते वाढवताना परिणाम झालेला दिसून येतो. जेव्हा कामकाजाचा विस्तार केला जातो, तेव्हा अशा अनेक किंवा विस्तृत स्वरूपाच्या बाबीवरती भर दिला जातो, ज्यांचा फर्मवरच काही विशेष परिणाम झालेला दिसून येतो किंवा त्याचे घटक हे बदललेले दिसून येतात. बाह्य व्यवस्था जेव्हा कामकाजाचा विस्तार केला जातो, तेव्हा अशा अनेक बाबीवरती प्रकाश टाकला जातो आणि त्याच्यातून कशी वाढ करता येऊ शकते, किती वाढ करता येऊ शकते, ती केली जाईल. बाह्य घटकांप्रमाणेच जसं या स्केलच्या अनुषंगाने सांगितलंय किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ही कशी वाढ घडून येते, किती प्रमाणात वाढ घडून येते, हे आपल्याला पाहणं अगत्याचं ठरतं. त्यामुळे नक्की प्रकाश जोश टाकताना जो आपण इनपुट आउटपुटवर पाहिलं, त्या घटकात कसे बदल झालेले आहेत, संख्यात्मक वाढ असेल, स्केलवर मिळणारे परताव्याची संकल्पना जी आहे ती कशी मिळते, तर यावर विशिष्ट विचार करता विशिष्ट बाबीमध्ये श्रम आणि भांडवल याच्यावर विशेष भर दिलेला आहे. आणि या दोन घटकात उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक असतात. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भांडवल, संयोजक, श्रम, श्रमिक आणि संयोजक हे एका वेळेला सारखे असतील किंवा व्यक्ती आहेत असं दिसून येतं, परंतु संयोजक आणि श्रमिक हा पूर्ण वेगळा घटक असतो. संयोजक म्हणजे वरचा एखादा अधिकारी असेल किंवा स्वतः मालक त्या ठिकाणी संयोजन करत असेल आणि कामगार हा प्रत्यक्ष काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणचा आपण विचारात घेतलेला आहे. म्हणजेच भांडवल आणि जमीन हा घटक जर पाहिला तर तो स्थिर असतो बऱ्यापैकी, त्याच्यात फार बदल करता येत नाही. म्हणजे जमिनीमध्ये आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे क्रियाशीलता तर नाहीच आहे, परंतु जमिनीमध्ये पण आपण किती वाढ करू शकतो त्याला खूप मर्यादा आहे. त्यामुळे जमीन वाढवणं आपल्याला शक्य नाही, भांडवल वाढवणं आपल्याला शक्य आहे, परंतु भांडवलाला देखील काही मर्यादा येत असतात. त्यामुळे विशिष्ट टप्प्यापर्यंत भांडवलाचा विकास करता येतो, परंतु श्रमिकांच्या बेसवर किंवा श्रमिकाच्या साह्याने हा क्रियाशील घटक आहे. त्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एखाद्या उद्योगाच्या शाखा वाढवता येतील आणि त्या शाखांचा विस्तार झाला तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे स्थिर तंत्राची परिस्थिती ही 3 शक्यता उद्भवतात. वाढीच्या तुलनेत मिळणार आउटपुट हे कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. उत्पादनाचे हे घटक किंवा त्याचे प्रमाण हे वाढत्या परताव्याच्या बाबतीत आहे का, आणि ते असेल तर किती असू शकतं.
त्या उत्पादनाचे घटक त्याची मात्रा जितकी वाढेल त्याच प्रमाणात आउटपुट देखील वाढते. स्किलवर सतत परतावा मिळण्याचे हे काही प्रमाण जे आहे ते निश्चितपणे वाढेल. अशा पद्धतीने त्याच्यात बदल होतील आणि या वाढीच्या तुलनेत उत्पादन कमी प्रमाणात वाढते. उत्पादन घटकांचे प्रमाण हे वाढेल. त्यामुळं एकूणच सोयीसुविधा किंवा मिळणारे घटक हे देखील आपल्याला बदललेले दिसतील. त्यामुळे ही जी प्रमाण फलाचा नियम आहे किंवा समान पातळीवर बदल झालेले घटक दिसतात. आउटपुट शेड्यूल जे आहे ते कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये इनपुट एक्स आणि इनपुट वाय 2 4 8 16 4 8 16 32 असं जे हे प्रमाण आहे ते वाढलेलं दिसेल किंवा बदललेलं दिसेल. चेंजिंग इन इनपुट जे आहे ते 100 100 100 आणि 100 अशा पद्धतीचं आहे आणि आउटपुट त्याचा निघणारा हे 1000 3000 10,000 आणि 35,000 35,000पर्यंत आउटपुट त्या ठिकाणी वाढलेलं दिसतंय किंवा याचं पर्सेंटेजमध्ये ज्यावेळेला विचार केला 200% असेल 233% असेल किंवा 250% पर्यंत हे प्रमाण जे आहे ते त्या पट्टीमध्ये वाढलेले दिसून येतं. त्यामुळं एक्स आणि वाय हे इनपुट किंवा त्याचे घटक जे आहेत ते प्रत्येक उद्योगांना सूक्ष्म पातळीवर विचार करता याच्यात बदल करतो. संख्यात्मक उदाहरणाच्या सहाय्याने ही आपल्याला आकडेवारी किंवा वर्णनात्मक माहिती ही आपल्याला मिळालेली दिसते आहे. त्याचबरोबर आउटपुटच्या अनुषंगाने सर्व टप्प्यावर जी साधन सामग्री वापरली ती 100% वाढवत आहे. कोणताही घटक वापराशिवाय पडून राहतोय असं धरलेलं नाही. त्यामुळे विचारात घेताना याचा 100% युटिलाइज होईल असाच विचारात घेतलेला आहे. नाहीतर अनेक वेळेला अनेक कंपन्यांमध्ये अनेक मशिनरीज ह्या आणून ठेवलेल्या असतात परंतु त्या काही काळ वापरून नंतर त्या आहेत तशा ठेवून दिल्या जातात. त्यामुळे त्याचा आउटपुट जेवढा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. त्यामुळे इनपुटचं प्रमाण वाढल्याने आउटपुटचे प्रमाण हे देखील वाढलं पाहिजे किंवा 100% त्याच्यात वाढ होणार नाही. कशा पद्धतीने होईल ते दिसून येतं. दुसऱ्या शब्दात आउटपुटमध्ये किंवा इनपुटमधील वाढीपेक्षा त्याचं प्रमाण जे आहे ते तसंच बदललेलं दिसेल. बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने दिसेल. त्यामुळं दिलेल्या आउटपुटपेक्षा शेड्यूलवरून हे लक्षात येते की सर्व टप्प्यावर आम्ही इनपुटचे प्रमाण हे विचारात घेतो. या इनपुट वाढीमुळं त्याचे फायदे होतात. इनपुटचे प्रमाण वाढल्याने आउटपुटचे प्रमाण वाढते. सर्व शब्दावर टप्प्यावर इनपुट जे आहे ते बदललेलं आपल्याला दिसून येते किंवा अनुभवायला येतं. जास्त वाढ ही दुसऱ्या शब्दात किंवा आउटपुटमध्ये झालेली दिसून येते आपल्याला. इनपुटमधील वाढीपेक्षा ह्याचं प्रमाण जे आहे ते बदललेलं दिसून येते किंवा त्या त्या स्थितीला या घटकात बदल झालेले दिसतात. त्यानंतर या परिस्थितीचा दिलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला इनपुट आउटपुटच्या चेंजिंग इन आउटपुट पर्सेंटेजमध्ये म्हटले ते सुद्धा 100% बदललेलं दिसतं. एक्स आणि वाय हे 2 4 8 6 16 म्हणजे 2 4 8 16 अशा पद्धतीने हे बदललेले घटक हे बदललेली स्थिती हे अनुभवायला येते. 4 8 16 आणि 32 चेंजिंग इन इनपुट 100 100 100 100 आउटपुट जे आहे ते 1000 2000 4000 आणि 8000 अशा पद्धतीने आउटपुटमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आउटपुट शेड्यूलमध्ये 2 इंडिकेट की ज्याच्यामध्ये किंवा इनपुट जे आहेत ते इन्क्रीज बाय 1100 ॲट ईच स्टेज आहेत. आउटपुट ऑल्सो इन्क्रीज बाय 100% किंवा ॲट ईच स्टेज किंवा प्रत्येक 100%ला या घटकात बदल झालेला दिसून येतो. आणि या आउटपुटच्या अनुषंगाने जर विचार केला तर इनपुट हे एक्स किंवा किती प्रमाणात बदललेलं आहे, चेंजिंग किती झालेलं आहे, तर तिथं आउटपुट आहे ते 1000 ते 18000 1000 पासून 1800 म्हणजे 800ने आउटपुट वाढलेलं आहे. 1800 ते 2500 म्हणजे इथं 700ने वाढलेलं आहे आणि इथं 2500 ते 3000 म्हणजे इथं 500ने म्हणजे आउटपुट नंतर घटत्या स्वरूपाचं आलेलं दिसून येते. इथं 80% आहे, 39% आहे आणि 20% आहे. अशा पद्धतीने आउटपुट याच्यात जर पर्सेंटेजमध्ये घट झाली तर ते उत्पादन कालांतराने कमी केलं जातं किंवा बंद केलेलं आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि या बंद झालेल्या अनुभवातून किंवा बंद होणाऱ्या उद्योग व्यवसायातून पुन्हा नव्याने वेगवेगळे उद्योग सुरू होतात. त्या उद्योगाचे विस्तारीकरण होत असतं आणि त्याची झालेली भरभराट याच्या आधारावरती अर्थव्यवस्था ही सुस्थितीकडे वाटचाल करत असते. त्यामुळे कोणत्याही उद्योगधंद्याला
सूक्ष्म घटकाची ही अत्यंत आवश्यकता असते किंवा सूक्ष्म घटकात आपल्याला तसे बदल करता येतात. स्केलवर परतावा वाढवणे जेव्हा उत्पादनाच्या घटकामधील गुणोत्तर हे स्थिर ठेवले जाते आणि स्केलचा विस्तार केला जातो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे ओ किंवा झिरोच्या जवळ असणारी स्थिती, ओच्या ठिकाणी असणारी स्थिती ही वरच्या पातळीवरती ज्यावेळेला आपण एखादा वक्र पाहतो त्यावेळेला इथे स्पष्टपणे जाणवतं की ओ पासून ए पेक्षा बी हा जास्त समाधान देणारा किंवा जास्त उत्पादन देणारा वक्र आहे, सी हा त्यापेक्षा जास्त उत्पादन, डी हा त्यापेक्षा जास्त उत्पादन देणारा वक्र असेल. या उत्पादनाच्या आकारमानात कदाचित कमी किंवा जास्त अशी स्थिती दिसेल, परंतु वरच्या टप्प्यातला वक्र हा नेहमी जास्त उत्पादनाची समाधान पातळी हा दर्शवणारा असतो. एखाद्या ठिकाणाला सुद्धा आपण पाहतो की जिथपासून सुरुवात झाली तिथपासून ते वरच्या टप्प्यात जाईल, तशा पद्धतीने त्याचा विकास हा काही काळापर्यंत झालेला असतो आणि नंतर ते उद्योग कदाचित सप्लाय वरच्या टप्प्यावर जरी गेलेला असला तरी शेवटी एंड हा निश्चित आहे. त्यामुळे अमर्याद स्वरूपाचा सप्लाय हा प्रत्येक उद्योग व्यवसायातून होतोच असं नाही. कालांतराने किंवा अल्पकाळाचा विचार करता होईल, परंतु दीर्घकाळात विचार केला तर फार दीर्घकाळ जास्त असेल त्यावेळेला लोकांची मागणी राहणार नाही, आवडीनिवडी राहणार नाहीत, रूढी परंपरा चालीरीती याच्यामध्ये काही बदल होईल आणि तो काळ कदाचित 20 वर्षाचा असेल, कदाचित 50 वर्षाचा असेल, कदाचित 100 वर्षाचा असेल. या कालावधीनुसार किंवा विशिष्ट कालावधीचाच असेल असंही म्हणता येत नाही, कारण कोणत्याही वस्तूची आपण म्हणतो की कोणती क्रेज किती काळापर्यंत राहू शकते, किती दिवसापर्यंत राहू शकते, यावरती त्याचा डिपेंडन्स अवलंबून आहे. एखादा सिनेमा किंवा एखादा चित्रपट त्यावेळेला फ्रायडे मूव्हीज आपण मार्केटला किंवा सिनेमा हॉलमध्ये आपण पाहतो, त्यावेळेला फ्रायडेला आलेले मूव्हीज हे 8 दिवस टिकेल, 2 दिवस टिकेल का पुढचे 6 महिने त्याच थिएटरमध्ये तीच मूव्हीज लावता येईल त्यावेळेला, की त्याच्यामुळे कस्टमरची डिमांड असेल. जर असेल तर तशा पद्धतीने तेवढा दिवस किंवा तेवढा कालावधी ही त्यासाठी ठेवलेलं असतं. त्यामुळे उत्पादनाच्या घटकाच्या वाढीपेक्षा त्याचा असणारा आउटपुट हे किती काळासाठी निघेल किंवा या घटकाची वाढ ही दीर्घकाळासाठी होईल का, किती कालावधीसाठी होईल हे पाहणं आपल्याला अगत्याचं ठरेल. कारणीभूत असलेले 3 प्रमुख घटक त्याच्यामध्ये असणारे पहिला अविभाज्यता सांगितलेलं आहे आणि अविभाज्यता जर असेल तर बाह्य घटकाची असेल किंवा अंतर्गत घटकाची असेल, या बाह्य घटकामुळं अंतर्गत घटकामुळं होणाऱ्या वाढी ह्या दीर्घकाळात होत असतात, भविष्यकाळात होत असतात. त्यामुळे अविभाज्य स्केलवर किंवा परतावा वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे काही कारण किंवा तांत्रिक आणि व्यवस्थापकीय परिणाम हे अनुभवायला मिळतात. त्यामुळे उत्पादनाचा अविभाज्य घटक म्हणजे एक विशिष्ट किमान आकार असतो. या घटकामध्ये जरी आउटपुटच्या आकाराच्या संबंधात मोठे असले तरी त्यात बदल होतो. त्यामुळं एकूणच असणारी स्थिती ही कशी असेल ती दीर्घकाळ आणि अल्पकाळात वेगवेगळी असू शकेल. स्पेशलायझेशन किंवा चेंबरलिन अविभाज्यता महत्त्वाची मानत नाही. स्केलवर परतावा वाढवण्याचे कारण, त्याच्यामध्ये मुख्य कारण स्केलवर परतावा वाढवणे हे स्पेशलायझेशन आहे. च्या विभाजनामुळे कामगारांना त्यांच्या कुवतीनुसार नोकऱ्या दिल्या जातात, उत्पादकता वाढते, तर खर्च देखील तशा पद्धतीने त्याची जर कपॅसिटी डेव्हलप झालेली असेल एखाद्या कामगाराची, तर त्यासाठी जर एखादं तंत्र असेल तर त्या यंत्रतंत्रामुळं मिळणारं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतं आणि या उत्पादनामुळं मिळणारा बेनिफिट हा जर चांगला झाला तर त्या उद्योगाच्या दृष्टीनं ती विभाज्यता आपण म्हणूया ही चांगली ठरू शकते किंवा त्याचं स्पेशलायझेशन जे आहे, विशेषीकरण जे झालेलं आहे त्या विशेषीकरणातून, म्हणजे एखाद्याचं समजा विशेषीकरण उद्योगामध्ये जर पाहिलं तर एखाद्याचं समजा मोबाईल कंपनी असेल आणि त्या मोबाईल कंपनीमध्ये सुद्धा त्याची आणखी स्पेशलायझेशन आपण म्हणूया, विशेषतः तो काच बनवू शकत असेल चांगला किंवा मोबाईलचे कव्हर बनवू शकत असेल चांगला किंवा त्याच्यातलं मशीन जे आहे ते चांगलं बनवू शकत असेल. काही कंपन्यांचे मोबाईल जर आपण पाहिले तर सॅमसंग कंपनीचा मोबाईल असेल समजा तर खाली पडला तरी फुटणार नाही किंवा त्याची डिस्प्ले जाणार, किंवा काही कंपन्या ह्या एवढ्या रफ अँड टफ बनवतात परंतु ते कितीही पडलं असेल तरी फुटणार नाही किंवा त्याचे ग्लास ही चांगल्या पद्धतीचे असू शकते. म्हणजे अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं त्याचं स्पेशलायझेशन, एखादी 4 व्हीलरची कंपनी असेल तर त्या 4 व्हीलर कंपन्यांच्या दृष्टीनं एखादा त्याचा फक्त साईड मिरर बनवणारा असतो आणि या साईड मिरर बनवणारा जो असेल त्या साईड मिररमुळं
त्या जी मेन कंपनी असते तिला त्याचं बेनिफिट होतं, कारण त्याच्यावरचे श्रम त्याला वापरावे लागत नाही. किंवा डोअर क्लास असते, त्या डोअर क्लासचं काम करणारा असू शकतो. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये किंवा काही वेळेला टू टायरचाच फक्त विचार करणारे कंपन्या असू शकतात. त्यामुळे कंपनी हे आपलं प्रोडक्शन कशा पद्धतीने करता येऊ शकतं हे त्या त्या कंपन्यांचं स्किल आहे, त्या त्या कंपन्यांचं मार्केटमधलं असणारं नाव आहे. आणि आपण म्हणूया की फोर व्हीलरच्या बाबतीत समजा MRFचा जर विचार केला तर ते टायर खूप चांगल्या पद्धतीने चाललेले दिसतात मार्केटमध्ये. म्हणजे कुठल्याही फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल तर MRF टायर तर रफ अँड टफ कुठल्याही ह्याच्यामध्ये चालू शकतो. टू व्हीलरमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हिरो होंडाची गाडी काही काळापर्यंत किंवा आताही असणारे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. स्कूटर मी पाहिजे बजाज कंपनीचं पूर्वी सांगत होतो की या बजाज कंपनीच्या स्कूटर हे पूर्वी प्रचंड वापरल्या जायच्या किंवा शहरी भागात नोकरी करण्याचा उद्देश असायचा की मला स्कूटर घेता येईल किंवा खरेदी करता येईल आणि या गाडीवरून आम्ही सुखी जीवन जगू शकू किंवा प्रवास सोयीस्कर होऊ शकतो. परंतु आता या स्कूटरलाही दीर्घकाळामध्ये जर विचार केला तर त्याची मागणी दिसत नाही, त्यामुळे तो उद्योग बंद पडला कालांतराने. त्यामुळं काही उद्योगधंदे हे काही कालावधीपर्यंत चालतात आणि नंतर ते लोप पावतात किंवा उद्योगातला विस्तार जो आहे तो कमी कमी करतात आणि उत्पादन थांबवलं जातं. त्यामुळं या उद्योगधंद्यांमध्ये उत्पादनामध्ये कोणत्या घटकाचा किती वापर करावा, कशा पद्धतीने वापर करावा हे त्या त्या उत्पादनाच्या साधन सामग्रीवरती अवलंबून आहे. तसंच बाजारपेठेतली असणारी मागणी त्याच्यावर अवलंबून आहे. या स्केल परतावा जर चांगला मिळणार असेल तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होत असतो किंवा फायदा झालेला दिसतो. एक आणि अनेक वस्तूच्या बाबतीत पाहिले जाते किंवा एका वैज्ञानिक च्या दृष्टीने किंवा त्याच्या माहितीच्या अनुषंगाने देखील ज्या प्रमाणात वाढ केल्या जातात तशा पद्धतीने याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसतो. CDEF अशा पद्धतीने P3 P4 P5 P6 अशा पद्धतीने त्याचा क्रम किंवा वाढत्या स्वरूपातलं वरच्या पातळीवरचं उत्पादनाचे घटक आणि उत्पादन देखील होत असलेलं दिसून येते. 30 40 50 60. त्याचबरोबर त्याचा लेबरचा विचार केलेला आहे, कॅपिटलचा विचार केलेला आहे, हे घटक त्याच्यात वाढवलेले आहे. त्याचबरोबर ह्या उत्पादकाचं प्रमाण किंवा त्याची खात्री जी आहे ती देखील P5 P6 P7 P8 P9 P10 पर्यंत वाढलेलं आहे. 50 पासून ते 100 पर्यंत हे उत्पादन वाढत्या टप्प्यामध्ये किंवा वाढत्या स्थितीत गेलेलं दिसतं आणि नंतर ते शेवटी घटत जाऊन शेवटी थांबलेलं असेल. अर्थव्यवस्था कोणत्या टप्प्यावर आहे, कशा पद्धतीची आहे, ती विसंगती जी आहे ती दूर करता येऊ शकते का, ते कसे दूर करता येईल त्या दृष्टीने स्केलच्या अंतर्गत अर्थव्यवस्था ही पाहिली जाते. सामान्यतः जेव्हा उत्पादनाचे प्रमाण हे मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा फर्मच्या त्यांच्या लहान रोपांची जागा हे मोठ्या रोपाने किंवा मोठ्या सिच्युएशनने घेतलेली असते आणि त्याची कार्यक्षमता वाढते. उत्पादन तथापि यासाठी वनस्पती लादणे नेहमीच आवश्यक नसते. उत्पादनाचे प्रमाण वाढवणे फर्म जुने प्लॅन चालू ठेवू शकते. स्थिती एक तर त्याच प्रकारच्या नवीन वस्तू किंवा उत्पादने जी आहेत ती बदलावी लागतात. या अनुषंगाने अशा अनेक बाबी आहेत की जिथं उद्योग व्यवसायाचा विकास करण्याच्या दृष्टीनं फर्म्स किंवा उत्पादन क्षेत्र जे आहेत ती वाढवता येऊ शकतात. त्यामुळं अंतर्गत घटक असतील, बाह्य घटक असतील, ते वेगवेगळ्या टप्प्यावर आपले परिणाम करत असताना दिसतात. कन्क्लुजनमध्ये जर पाहिलं तर त्याचा युटर्नमध्ये किंवा रिटर्न टू स्केलची संकल्पना ही स्पष्ट केलेली आहे. नमूद केल्याप्रमाणे संकल्पना उत्पादनाच्या प्रवृत्तीशी संबंधित आहे. जेव्हा घटकामधील गुणोत्तर हे स्थिर ठेवले जाते परंतु त्याचं प्रमाण हे तेव्हा लक्षात येतं, त्याचा विस्तार हा दिसून येतो. 3 शक्यता निर्माण होऊ शकतात. वाढती परतावा, स्केल परतावा आणि स्केल कमी होण्यावर त्याचा विशेष भर असल्याचं दिसून येते. या सर्व शक्यतावर चर्चा केल्यानंतर आम्ही आमचे लक्ष एका चर्चेकडे वळवतो किंवा अर्थव्यवस्था स्केलच्या डिस्क्रिमिनेशन मधून विभागली गेली आहे आणि या 2 भागामध्ये स्केलच्या अंतर्गत अर्थव्यवस्था आणि स्केलच्या बाह्य अर्थव्यवस्था हे परिणाम करणारे घटक आहेत. थँक्यू.